आईची रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज अशी लसुणी मेथी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ही 2 जोडी मेथी घेतलेली आहे आणि हा मोठा टमाटा, 1 मोठा कांदा, हे 2 चमचे शेंगदाणे आणि हे 2 चमचे तीळ. तर ह्या अख्ख्या लसणाच्या पाकळ्या येतात आणि हे काही कट केलेले लसूण आहे. तर हे लसुणी मेथी असल्यामुळे त्याच्यामध्ये लसणाचं प्रमाण थोडस जास्त असते. तर पहिल्यांदा आपण हे तीळ आणि शेंगदाणे एका जागी असं मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता की तीळ आणि शेंगदाणे असे मी पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण गॅसवर ही कढई ठेवलेली आहे. तर कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण असं हे 2 पळ्या तेल टाकायचं. तर आपलं हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हे जिरे घालू. हे जिरे आपले लाल झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण हे अख्खे लसूण टाकायचं आहे आणि लाल होईस्तोवर परतायचं आहे. तर ह्या कळ्या लाल होईपर्यंत तर बघा आता ह्या आपल्या लसणाच्या कळ्या लाल झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली मेथी अशी टाकून देऊ. तर ही मेथी आपल्याला खमंग अशी खालीवरी या तेलामध्ये करून घ्यायची आहे. तर आपला हा गॅस मोठाही ठेवायचा नाही आणि अगदी लहानही करायचा नाही. तर मध्यम ह्याच्यावर तुम्ही असं मेथी तेलामध्ये खालीवरी करून घ्या. चला आपण आता गॅसवर कढई ठेवून आता आपण याला फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी असं एक कढई ठेवलेली आहे. तर ह्या लसूण मेथीला तेल थोडं जास्त लागतं, त्याच्यामुळे मी अशा 3 पळ्या तेल घालणार आहे. हे आपलं तेल थोडं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा असे जिरे घालायचे. तर आता जिरे छान असे तडतडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला हा कांदा, लसण पण आपण याच्यात असं टाकायचं आहे. छान असं आपण हे तांबूस रंग येजो का नाही ह्याला असं खालीवरी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हा आपला कांदा लाल पण झालेला आहे आणि खमंग असा सुवास येत आहे याचा. तर ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे हा मोठा 1.5 चमचा लाल तिखट टाकायचा आहे, थोडीशी हळद आणि आहे धने जिरे पावडर. तर हे सगळं असं खालीवर एकजीव करून तर आता ह्याच्यामध्ये आपण ती शेंगदाणे आणि तीळ जी पेस्ट केली होती ती टाकून देऊ. तर आता या ग्रेव्हीला आपण घट्ट होऊन तेल सुटेपर्यंत ह्याला असं खालीवरी करून शिजवून घ्यायचं आहे. तर आता ही ग्रेव्ही खालीवरी केल्यानंतर आपल्याला हे चिरलेला टमाटा पण ह्याच्यातच टाकायचा आहे आणि असं हलक्या हाताने आता ह्याला खालीवरी करायचं. तर तुम्ही बघू शकता ही आपली ग्रेव्ही अशी लाल झालेली आहे आणि तेल सुद्धा हकाकडून सुटलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण
ही अशी एक वाटी पाणी घालून ह्याला असं खालीवर करू. तर असं हलक्या हाताने खालीवरी करून ह्याला 1-2 मिनिट आपण उकळी काढून चांगलं शिजवून घेऊ. तर अशा प्रकारे आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे छान अशी. तर ह्याच्यामध्ये आपण ही तळून घेतलेली मेथी टाकायचं आहे. आणि असं हलक्या हाताने ह्याला आपण असं खालीवरी करून घेऊ. आणि आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि मीठ घालून याला असं एकजीव करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशी आपली ही लसुणी मेथी तयार आहे. मेथी तळलेली आहे, ग्रेव्ही शिजलेली आहे, त्यामुळे ह्याला जास्त शिजवत बसायची काही गरज नाही. तर मी आता हे गॅस बंद करत आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली भाजी खायसाठी तयार आहे. तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत, कशासोबत बी खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा करून नक्की बघा. तर माझ्या नातीला भातासोबत आवडते म्हणून मी आज भात केलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी करून बघा. आणि आवडली तर आईची रेसिपी या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.